स्वामी समर्थ हे अक्कलकोट संस्थानचे प्रसिद्ध संत होते. त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा काळ अंदाजे 1856 ते 1878 असा मानला जातो. स्वामी समर्थ दत्तात्रेयांच्या अवतारांपैकी एक मानले जातात. जन्म व प्रारंभिक जीवन. स्वामी समर्थ यांचा जन्म व बालपणाबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. काही मतानुसार ते महाराष्ट्रातील किंवा आंध्र प्रदेशातील होते. त्यांच्या जन्मस्थळाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. अक्कलकोट मुक्काम. स्वामी समर्थ भारतभर फिरले, विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि शेवटी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे मुक्कामी राहिले. इथे ते सुमारे 22 वर्ष भक्तांना उपदेश, आशीर्वाद आणि मार्गदर्शन करत होते. उपदेश व विचार. भीती कशाची बाळगता, मी आहे ना, हा त्यांचा प्रसिद्ध संदेश आहे. त्यांनी लोकांना निस्वार्थ भक्ती, सत्कर्म आणि दया या मूल्यांचे महत्त्व सांगितले. जातीभेद, धर्मभेद बाजूला ठेवून सर्वांना सारखे वागवले. महत्त्वाच्या घटना. स्वामी समर्थांच्या दरबारात सर्व जाती धर्मातील लोक येतात. त्यांच्या शब्दाने आणि आशीर्वादाने अनेकांचे दुःख दूर झाले अशी श्रद्धा आहे. ते अलौकिक शक्तीचे मानले जातात, परंतु त्यांनी लोकांना मुख्यतः ईश्वर भक्ती आणि सदाचाराचा उपदेश दिला. समाधी. स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्या ठिकाणी